नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आहे रामनवमी। सर्वात आधी रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। रामनवमी निमित्त आज आपण गव्हाच्या पिठाचा शिरा, यालाच कडा प्रसाद असेही म्हणतात, ही रेसिपी बघणार आहोत। अतिशय झटपट होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा प्रसाद तयार होतो। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। पण हो त्याआधी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी इथे बघा मी तूप घेतलेला आहे पाऊण वाटी, ते आपण आधी पॅन मध्ये टाकून घेऊया। पाऊण वाटी तूप घेतलेला आहे आणि याच्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहे। आधी हे तूप आपण वितळू देऊया। तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ टाकूया। हे गव्हाचं पीठ मी थोडंसं जाडसर दळलेलं आहे। माझ्याकडे घरीच गिरणी आहे। नंबर 1 ची चाळणी गिरणीला लावली की थोडंसं बारीक पीठ होतं आणि नंबर 2 ची चाळणी लावली की थोडंसं जाडसर पीठ तयार होतं। मी नंबर 2 ची चाळणी लावून घरीच हे पीठ दळलेलं आहे, त्यामुळे पीठ जास्त बारीक नाहीये, पण तुमच्याकडे जर बारीक गव्हाचं पीठ असेल तर तेही चालेल। आता हे गव्हाचं पीठ आपण तुपामध्ये छान भाजून घेऊया आणि अजिबात कंटाळा करायचा नाही पीठ भाजताना। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी एकसारखा चमचा हलवत हे पीठ आपल्याला भाजायचं आहे। आता तुम्ही बघू शकता कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे। असंच आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। बराच वेळ लागतो हे पीठ भाजायला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मस्त खरपूस कलर येईपर्यंत हे पीठ भाजायचं आणि याचा खमंग सुंदर सुगंध दरवला की समजायचं की पीठ हे भाजलेलं आहे आणि कलरही थोडासा चेंज होतो। हे दोन्ही बघायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची। आता तुम्ही बघू शकता कलर बदललेला आहे पिठाचा। आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी मी पाऊण वाटी साखर इथे वापरणार आहे। तुम्हाला गोड जसे आवडत असेल तेवढी साखर तुम्ही वापरा। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही समप्रमाणात साखर टाका, म्हणजे 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी साखर, आणि तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी साखर टाका। आणि साखर टाकल्यावर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। 3 वाटी गरम पाणी मी करून घेतलेलं आहे, ते थोडं थोडं करत आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे। एकदम पाणी टाकायचं नाही। तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं करत गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। गव्हाचं पीठ भाजत असताना दुसरीकडे गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आणि गव्हाचं पीठ छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे पाणी ॲड केलेलं आहे। 1 वाटी गव्हाच्या पिठाला मी 3 वाटी पाणी टाकलेलं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे। पण तुमचं गव्हाचं पीठ कसं आहे, त्याला किती पाणी लागतं हे बघून तुम्ही 2.5 वाटी पाणी टाका, किंवा त्यापेक्षा जास्त लागलं तर 3.5 वाटी पाणी टाका। अगदी परफेक्ट प्रमाण होईल। आणि तुम्ही बघू शकता पाणी मिक्स केलेलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 7 ते 8 मिनिटे हा गव्हाचा शिरा आपण शिजवून घेऊया। जवळजवळ 7 मिनिटे झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता गव्हाचा शिरा हा अप्रतिम दिसतो आहे आणि याने तूपही सोडलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता की तो पॅनलाही चिकटत नाहीये आणि चमच्यालाही चिकटत नाहीये। याचा अर्थ गव्हाचा शिरा हा मस्त तयार झालेला आहे, शिजलेला आहे। तुम्हाला जेव्हा असं वाटेल ना की शिरा हा पॅनला चिकटतोय किंवा चमच्यालाही चिकटतोय, तर तो तुम्ही अजून 2 ते 3 मिनिटे शिजवा। पण आता हा आपला शिरा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे। तो पॅनलाही चिकटत नाहीये आणि चमच्यालाही चिकटत नाहीये, त्यामुळे गरमागरम गव्हाच्या पिठाचा शिरा हा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि अप्रतिम कलर आलेला आहे आणि सुगंध तर इतका मस्त येतो आहे ना। तर आता आपण हा मस्त रवाळ दाणेदार गव्हाच्या पिठाचा शिरा ताटामध्ये काढून घेऊया। आज रामनवमी निमित्त मी प्रभू श्रीरामांना हाच नैवेद्य दाखवणार आहे। तुम्ही आज रामनवमी निमित्त कोणता नैवेद्य बनवलेला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजचा हा गव्हाचा पिठाचा शिरा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।